नमस्कार मित्रांनो, मी ना चाललो होतो गावात बरं का. म्हणजे दाढी बिडी लय वाढली, पण म्हणलं आता जावं नावीची तरी गाडी घ्यावं. पण मग विषय काय झाला, रस्त्यात आता डेअरी आमच्यावाल्या डेअरी श्री स्वामी समर्थ दूध संकलन केंद्र आहे. तर म्हणलं आता दुधाचं काय चालू आहे काय नाही, जरा डेअरीवाल्यांची उत्पादकांची थोडीफार गाठभेट घेतली पाहिजे ना. मग आता हे बघा इथं आहे ना 5-6 जण आहे इथं उत्पादक आपलेवाले, शेतकरी आहे. आता शेती म्हणल्यावर शेतीला जोडधंदा दुधाच हायची, म्हणजे 90% लोक दूध व्यवसाय करतात. आता आपण थोडीफार यांच्यासोबत चर्चा करू. हे काय सागर भाऊ इथं, अशोक भाऊ डुंबरे इकडं आवी आहे, तिकडं नंदू डुंबरे आपले डेअरीवाले पण उपस्थित आहे. तर सागर भाऊ काय रेट काय चालू आहे आता दुधाचे? रेट चालू 35-36 पडते आम्हाला. हा जशी काट लागेल तसं. असं किती दूध किती चालू आहे आपलं चालू 60 लिटर. 60 लिटर आहे. मग बरं आहे का बाबा, ह्या रेट मध्ये आपल्याला परवडत का नाही परवडत बाबा? बरं आहे, थोडी बाजार असं. पण मग गाईंना या खाद्य बिद्य किती लागत तरी आपल्याला? खाद्य 60 लिटरला जाऊ 2 गणे 10 दिवसाला संपत. एक गायले एक गोणी संपत्ती किती दिवसाला लागत? 10 दिवसात गोणी संपून जाते. 10 दिवसात गोणी संपत्ती. ते तर काय मग निम्म्यात येत राहतं. या भावात थोडं हाय परवडेबल आहे, पण मागे 25-26 ना काहीच परवडत नव्हतं. त्या भावात काहीच परवडत नव्हतं. पण आता बरं आहे, आता खाद्याचे रेट भरपूर आहे ना. खाद्याचे रेट भरपूर आहे, जोडधंदा चांगला आहे. जोडधंदा चांगला बरं होतं, कारण की शेतीचं तर काही फिक्स शाश्वत नाही आपल्याला. आता कांदे जाते 800, 1200, 1500. शेतीचं भांडवल टरबूज लावून टरबूज आता काही नाही येत, पण मग शेतीचं बरं आहे. शेतीचं भांडवल सुटतं. कधी 15 झाल्या, कधी 700-800 रुपये इकत्या. त्यांचं काही सांगतात हे तरी आपले वतले म्हणजे खरे होत्या. 10 दिवसाला पेमेंट फिक्स आहे. 10 दिवस झाले का आपलेवाले फिक्स आहे बा. शेतीचं काही खरं नाही. बरोबर आहे. आणि पण मग हाय बॉय, पावसा पाण्याचं बी मस्टडीचं प्रमाण वाढलं तर झालं तर मग परवडतच नाही. या गावात नाही परवडत. 2-3 हजार रुपये एका गाईला. दवाखाना बरोबर आहे ना. आता आमचे डेअरीवाले पण इथे, आता त्यांचीवाली काय प्रतिक्रिया आहे बघू. कसं काय चालू आहे आपलं? किती संकलन किती होतं रिकांबरू? संकलन 8-9 लिटर आहे. हा, आणि चालू आहे आता. रेट व्यवस्थित असल्यामुळे थोडं बरं चालू आहे. शेतकऱ्याचं बरं आहे. 35-36 रुपये रेट पडतोय. म्हणजे 35-40 रुपये रेट जर राहिले तर एक डेअरीवाल्यांचं बरं आहे आणि उत्पादकांचं पण बरं होतं बघ. बरं परवडतं असे रेट जर राहिले चांगली गोष्ट. तरी कधी पाहून चालू आहे आपलं वालं हे संकलन? तरी 5-6 वर्ष झाले. 5-6 वर्ष झाली. कस काय शेतकऱ्यांचा प्रतिसाद कस काय भेटतो? चांगला प्रतिसाद आहे शेतकरी. चांगला आहे ना. सध्या गाईंचं वाच आहे शेतकरी. नाही कारण की शेतीचा जरा कांद्याचे भाव कमी आहे. कमी असल्यामुळं आता प्रत्येक पिकाला टमाट्याचं अवघडच झालं. बरं आहे, तुम्ही पण उत्पादकांना सांभाळून घेत्या, उत्पादक तुम्हाला सांभाळून घेत्या. दोन्हींच्या साखळीनं एकदम व्यवस्थित चालू आहे. मित्रांनो, तुम्ही बघितलं आता इथं उत्पादक आहे, डेअरीवाले सगळे उपस्थित आहे. यांची काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेतली आता. तर आपल्या नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. हा होता माझा छोटासा व्हिडिओ. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.